हाय एव्हरीवन. तर बघू शकता बापले की कसं झोपल्यात हे बघा, एकमेकाच्या पोटात अशी झोपती पप्पाच्या खुशीमध्ये. माझ्या कधीच नाही झोपत, काय माहिती, लाडाची पप्पाची परी. तर जाऊ द्या, त्यांना म्हटलं नको डिस्टर्ब करायला. आणि पोरांनी रात्रीच फरमाईश करून ठेवलं होते की बटाट्याचे पराठे पाहिजे मॉर्निंगला. तर चला म्हटलं आपण लगेच करूया. मस्त असे बटाटा लावला कुकरला आणि एवढे गरम गरम होते तरी मी असंच काढत होते, कारण की थंडी वाजते आणि हाताला चटके छान वाटत आहेत पण जास्तच लागत आहेत. तर जाऊ द्या म्हटलं, अशी मस्त गरमागरम बटाटे सोडून घेतली आणि लगेच त्याचा मसाला वगैरे बनवून घेतला. असं एकच नंबर मसाला बनवून घेते मी. आणि माझी पोर आले होते नाश्त्याला. मग बाबा म्हटलं आता उशीर झाला, मग पटापटा बघा दही विरजण होती लावलेली. मग इकडं बटाट्याचा मसाला तयार झाला आणि लगेच घेतले बटाटे करायला खमंग खमंग. गेले होते खाऊन, त्यांना दिला हाकलून, त्यांना खूप उशीर होत होता. मग पोरांसाठी घेतले, मग नंतर काढायला मस्त मस्त असे खमंग खरपूस. आणि पराठे म्हणले की माझे लेकरं बघा किती खुश, पटपट प्लेट घेऊनच आले. बघा कसं दात पडलाय आणि कसं हसायले. तर चला मस्त असे गरमागरम खरपूस असे भाजले. आणि ती म्हणती मला तेलच नाही पाहिजे मग, मी तुपाचे तर खातच नाही, तेल पण नाही लावू देत, असं थोडं थोडं. मग बघा असं पोरांना एक मम्मीच देऊ शकते गरमागरम तव्यावरचं काढून, नाही का? आता आम्हाला कुठं भेटते, माझी आई द्यायची. तर चला आता मी आहे ना माझ्या पोरांना, तर असं गरमागरम त्यांना मी खायला दिलं. आणि दोघीची लुडबुड चालली होती, तिची कॉलेजची हिची शाळेची. तर मग दोघीचं आवरून दिलं, मस्त त्यांचं टी व्ही बघत बघत बघणं असते, सगळ्यांचं आवरून दिलं. मग फायनली बाबा मला एवढी भूक लागायला लागली तुम्हाला काय सांगू. पराठे टिफिन वगैरे बांधलं तर पराठेच नाही राहिले. मग म्हटलं जाऊ द्या आता आहे ते खाऊया. मग असे मस्त हे करून खाल्लं. गाजराचा हलवा होता, असं मस्त गाणे लावले, खाल्ले. आणि मग लगेच मोबाईलमध्ये गाणे लावले असे आणि हेडफोन्स लावून पटापटा काम करून घेतलं. आहे बघा कपडे वगैरे खूप जास्त होते, सगळे गेले ना मग दिवसभर माझं हे असं कामं असतात, हेडफोन लावायचा. आणि आज जास्तच कपडे होते बाबा, काय सांगू, हातच दुखायला लागले माझे. मी काल कपडे नव्हते धुत, बाहेर गेले होते तर एक दिवस नाही धुतले तर असला राडा पडला घरामध्ये, तर काय सांगू. हे बघा कपाटाचा हाल. मग आज म्हटलं सगळं घर स्वच्छ स्वच्छ करून घ्यायचं. मग मस्त असं पहिलं कपाट आवरायला घेतलं. हेडफोन लावलं ना आपल्याला काम करायला काहीच वेळ लागत नाही. मग लगेच भांडे फरशी केली, लगेच कपाट घेतलं साफ करायला आणि पटापटा असे कपडे आवरून घेतले. तर हेडफोनमध्ये मजा येत नाही, मजा येते मला खूप काम करायला. तर चला मग असे मस्त घड्या घालून घेतल्या कपड्या व्हायच्या. तर तुम्हाला फायनली माझ्या कपाटाचं दाखवते. हे बघा आता हे 2-4 दिवसच राहील ना असं. पोरांचे तर कपडे व्यवस्थित राहतच नाही. तर चला असं झालेलं कपाट. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.